Hello students, myself Kiran Jadhav. Today we start the first chapter, Heredity and Evolution. Next content, Evolution. First we learn, can you recall? Now first question, what is the function of the appendix of our digestive system? आता तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की XYZ व्यक्तीचं काय केलं गेलं, अपेंडिक्सचं ऑपरेशन केलं गेलं. मग हे अपेंडिक्स काय केलं गेलं, काढून टाकलं गेलं शरीरामधून. म्हणजे त्याचं काही कार्य होतं का शरीरामध्ये, अन्न डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, पचन संस्थेमध्ये अपेंडिक्सचं काहीही कार्य नाही. याचं उत्तर काय येणार आहे, नाही. आर अवर विजडम टीथ रिअली यूजफुल फॉर चेविंग द फूड? विजडम टीथला आपण अक्कलदाढ म्हणतो. मुळातच अक्कलदाढ येण्याचा जो काळ आहे तो 25-30 वर्षानंतर आहे. मग तोपर्यंत आपण अन्न चावलेलं नाही आहे का? ऑफकोर्स येस. मग ही जी आहे विजडम टीथ जी येते आपल्याला 25-30 वर्षानंतर, तर तिचा चेविंग द फूड, अन्न चावण्यासाठी काहीही उपयोग होत नाही. पण हां, फार पूर्वी ॲन्सेस्टर्स ज्याला आपण म्हणतो, अति प्राचीन काळामध्ये मात्र ही अक्कलदाढचा काय होता, त्या लोकांना उपयोग होत होता, त्या ह्युमन बिंगला किंवा त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला. कारण त्यावेळेसचं जे अन्न होतं ते अतिशय रफ होतं. त्या नट, कंदमुळं, कडक कवचाची फळं आणि मोठ्या प्रमाणामध्ये मीठ ज्याला आपण म्हणतो, रफ मीठ म्हणजे मांस जे आहे, अशा पद्धतीचं अन्न ते खात होते. त्यामुळे त्यांना ह्या विजडम टीथचा त्या काळात उपयोग होत होता, पण आता आपल्याला याचा काही उपयोग होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय डिड द ह्यूज ॲनिमल लाईक डायनासॉर बिकम एक्सटिंक्ट? एक्सटिंक्ट होणं म्हणजे काय, नाहीसं होणं. आता आपण बघतोय आपल्याला आज पृथ्वीवरती डायनासॉर दिसत आहेत का? नाही. मग हे डायनासॉर कसे नष्ट झालेले आहेत? तर याच्याबद्दल अनेक फिलॉसॉफर्स आहेत, अनेक सायंटिस्टची मतांतर आहेत, डिबेट चालू असतात. त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या बायोस्फिअरवर, आपण ज्या अर्थवर राहतो, आपल्या ह्या अर्थचं आणि अदर एका मेटेरॉइड्सचं, म्हणजे पृथ्वीच्या बाहेरचे जे आहेत मोठ्या मोठ्या स्पेसमध्ये जे इतर मेटेरॉइड्स आहेत, त्या बॉडीचा आपल्या अर्थची काय झाली, बंबार्डिंग झाली. म्हणजे ते एकमेकांवरती क्रश झाले. आणि ह्या क्रश झाल्यामुळे काय झालं, मोठ्या प्रमाणामध्ये डस्ट क्लाउड्स तयार झालेत. म्हणजे धुळीचे महाकाश ज्याला आपण म्हणतो, असे ढग, डस्ट क्लाउड्स, धुळीची ढगं तयार झालेत. आणि याचा परिणाम असा झाला की सूर्यप्रकाश जो आहे हा पृथ्वीवरती अनेक वर्ष येऊ शकला नाही. त्याच्यामुळे साहजिकच प्रकाश संश्लेषण झालं नाही. म्हणून काय झालं, ग्रीन प्लांट्स डेव्हलप झाल्याने या ग्रीन प्लांट्सवर, हिरव्या वनस्पतीवर डिपेंड असणारे प्रायमरी कंझ्युमर ज्याला आपण म्हणतो, हर्बिव्होरस, ते मग जिवंत राहू शकले नाही. ह्या हर्बिव्होरसवर अवलंबून असणारे सेकंडरी कंझ्युमर ज्याला आपण म्हणतो, कार्निव्होरस, मग हळूहळू त्यांचा मृत्यू झाला. आणि ह्या कार्निव्होरसच्या वरती सगळ्यात शेवटची ज्याला आपण अपेक्स कार्निव्होरस म्हणतो, म्हणजे फिश इटिंग, म्हणजे अगदी मांस टिअर करून खाणारे जे आहेत अपेक्स कार्निव्होरस, मग कालांतराने काय झाले, तेही नष्ट झालेत. म्हणजे प्रकाश संश्लेषणातून अन्न निर्मिती झाली नाही. मग पूर्ण अन्न साखळी विस्कळीत झाली, डिस्टर्ब झाली. आणि हळूहळू मग डायनासॉरसारखे सजीवसुद्धा आपल्या भूतलावरून एक्सटिंक्ट झालेत, व्हॅनिश झालेत असं मानलं जातं. व्हाय आर मेनी स्पेसीज ऑफ ॲनिमल अँड बर्ड्स गेटिंग एक्सटिंक्ट? नॉट ओनली डायनासॉर्स एक्सटिंक्ट, सो मेनी ॲनिमल्स अँड बर्ड स्पेसीज ऑल्सो डिसअपियर टुडे. आपण बऱ्याचदा म्हणतो की आपल्या अवतीभोवती चिमण्या कमी झाल्या, कुठले तरी पक्षी दिसत नाही, घारी कमी होत नाही. याचा ॲन्सर आपल्याला देता येणार आहे फक्त ॲनिमल इंटरफरन्सेस, माणसांची निसर्गामधली लुडबुड. काय होतं आहे की ज्या ठिकाणी प्लांट्स, अनेक प्रकारचे प्लांट्स असतील आणि तिथे ते प्लांट नॅचरल हॅबिटेशन्स आहेत, कुणाचे, अनेक टाईप्सचे प्लांट्स, बर्ड्सचे आणि ॲनिमल्सचे, ते एन्व्हायरमेंट त्यांच्यासाठी अतिशय छान असतं. ते तिथे त्यांची अंडी उगवतात, त्यांचं लाईफ स्पॅन करत असतात. परंतु माणसाने त्यांच्यामध्ये काय केलेलं आहे, इंटरफरन्स केलेला आहे, लुडबुड केलेली आहे. तिथे त्यांनी मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभे केलेले आहेत, मोठे फ्लायव्हील ब्रिजेस तयार केलेले आहेत, बिग बिल्डिंग्स, स्काय स्क्रॅपर्स ज्याला आपण म्हणतो, उंच उंच बिल्डिंग्स तयार केलेल्या आहेत. मग साहजिकच त्यांचा निवारा काय गेला, विस्कळीत होत गेला. आणि मग ह्या ज्या सम स्पेसीज आहेत, ह्या कालांतराने आपल्या अर्थपासून काय होत गेल्या, व्हॅनिश होत आहेत आणि होत चाललेल्या आहेत. नेक्स्ट आवर टॉपिक, इव्हॉल्युशन. व्हॉट इज इव्हॉल्युशन? व्हेरी सिम्पल डेफिनेशन अबाउट इव्हॉल्युशन.
चेंज. बट विच काइंड ऑफ चेंज? ग्रॅज्युअल चेंज. हळूहळू सावकाश होणारा जो बदल आहे त्याला आपण काय म्हणतो? इव्हॉल्युशन असे म्हणतो. इव्हॉल्युशन इज अ ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. There is a very slow going process through which development of organisms is achieved. All the stages, each changes occur in various components ranging from stars and planets in space to the biosphere present on the earth should be including in the study of evolution. इव्हॉल्युशन म्हणजे ग्रॅज्युअल चेंज आपण बघितला आणि हा जो ग्रॅज्युअल चेंज आहे हा ओव्हर अ लॉंग ड्युरेशन, ही अशी 1, 2, 10, 20 वर्षाची नाही तर हजारो, लाखो, करोडो वर्ष काय लागणार आहे ह्या इव्हॉल्युशनला, उत्क्रांतीला लागणार आहेत. ही ग्रॅज्युअल चेंज आहे, स्लो बाय स्लो होणारी चेंज आहे. कशामध्ये? डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझममध्ये, सजीवांची निर्मितीमध्ये ही जी बदलाची जी प्रक्रिया आहे ही वर्षानुवर्ष अतिशय हळूहळू पद्धतीने चालू असते. ऑल द स्टेजेस इन चेंजेस ऑकर इन various components ranging from stars and planets in space to the biosphere present on the earth should be included in the study of evolution. This is evolution. Evolution means change. मग हा जो चेंज आहे हा अतिशय स्लो आहे, ग्रॅज्युअल आहे, लाखो वर्षाला लागत असतात. मग याचा अभ्यास करताना आपल्याला फक्त अर्थ किंवा अर्थवरचं जे लिव्हिंग आहे प्लांट आणि ॲनिमल यांच्याशी रिलेटेड स्टडी नाही करावा लागणार आहे, तर आपल्याला आपल्या अवतीभोवती जी आहे परिसंस्था जी आहे पूर्ण, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्स आलेत, प्लॅनेट्स आलेत, यांच्यापासून तर अगदी आपल्या बायोस्फिअरपर्यंत, अर्थपर्यंत सगळ्या पद्धतीचा आपल्याला काय करून घ्यावा लागतो? इन्क्लूड करून घ्यावा लागतो ह्या अभ्यासामध्ये, ह्या इव्हॉल्युशनमध्ये. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज, न्यू प्रजाती तयार होतात. कशा? ड्यू टू चेंज इन स्पेसिफिक कॅरेक्टर, काही ठराविक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म ऑफ सेव्हरल ऑर्गनायझेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड ॲज इव्हॉल्युशन. नॅचरल थेरी परत आला, मागच्या पाठातही आपण लेक्चरमध्ये आपण नॅचरल थेरीचा बद्दल बोललो होतो. तर नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्याच वैशिष्ट्यपूर्ण लक्षणामध्ये, स्पेसिफिक कॅरेक्टरमध्ये, एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणामध्ये काय होतं? अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडत राहतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन. आणि हे जी बदल जो आहे हा कसा आहे? नैसर्गिक निगडीत आहे. नॅचरल सिलेक्शनला, नैसर्गिक निवडीला प्रतिसाद देणारा आहे. यालाच आपण म्हणणार आहोत इज कॉल्ड ॲज इव्हॉल्युशन, उत्क्रांती असे म्हणणार आहोत. 3.5 बिलियन इयर्स ॲगो लाईफ हॅड बीन नॉन एक्सटिंक्ट ऑन द अर्थ. असं म्हटलं जातं की 3.5 अब्ज वर्षापूर्वी अर्थवरती एक्सटिंक्ट हॅड बीन नॉन एक्सटिंक्ट ऑन द अर्थ, म्हणजे कुणीही नव्हतं पृथ्वीवरती, कोणत्याच प्रकारचा लिव्हिंग थिंग, सजीव नव्हता. ॲट द बिगिनिंग देअर मे बी ओनली सिम्पल एलिमेंट्स इन द ओशन ऑन द अर्थ अँड सिम्पल टाईप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम दोज. मग अर्थवरती काय होतं? लिव्हिंग थिंग तर बिलकुलच नव्हत्या 3.5 अब्ज वर्षापूर्वी. तर तिथे काय होते? मग ओशन, महाकाय समुद्र होते, ज्याला आपण ओशन्स म्हणतो. आणि मग काय झालं? त्या ओशनमध्ये, त्या सागरांमध्ये सिम्पल टाईप्स ऑफ इलेमेंट्स, म्हणजे अगदी कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन लाईक इलेमेंट्स काय झाले? डेव्हलप झालेत. हळूहळू काय झालं नंतर? ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम दोज. मग त्या इलेमेंट्सचे एकमेकांशी काय झाली? जोडले गेले, त्यांचा संयोग आला आणि मग त्यांच्यापासून काय झालेत? ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक टाईप्सचे कंपाऊंड्स तयार झालेत. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन आहेत. हायड्रोकार्बन्स इज अ वन काइंड ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय? की ज्यांच्यामध्ये कार्बन कंपाऊंड नसतो, पण एक्सेप्शनल उदाहरण आहे कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड इज अ इनऑर्गॅनिक कंपाऊंड बट इट कंटेन कार्बन. त्याच्यापासून पुढे कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड मे हॅव फॉर्म ओव्हर अ लॉंग पिरियड फ्रॉम दोज सिम्पल कंपाऊंड्स. आपण वरतीच बघितलं, इव्हॉल्युशन म्हणजे काय? ग्रॅज्युअल चेंजेस, खूप वेळ घेणारी प्रक्रिया आहे.
मग पुढे काय झालेत, ह्या सिंपल आणि कॉम्प्लेक्स सिंपल कंपाऊंडपासून ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून थोडेसे कॉम्प्लेक्स गुंतागुंतीचे थोडेसे अवघड त्याला आपण म्हणतो असे न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीनसारखे काय झालेत कंपाऊंड्स तयार झालेत, कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झालेत. आणि यालासुद्धा लॉंग पिरियड लागला, खूप मोठा कालावधी याच्यामध्ये जावा लागला. फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम द मिक्सचर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग काय झालं पुढे, हे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक जे कंपाऊंड्स होते ओशनमध्येच होते, सगळे समुद्रामध्येच होते आणि यांच्यामधूनच मग काय तयार झालेली आहे, ही एक प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल झालेली आहे. प्रिमिटिव्ह सेल म्हणजे काय, नॉट ॲक्च्युअल सेल, इट इज अ सेल लाईक स्ट्रक्चर, पेशीसारखी दिसणारी एक पहिली सेल ज्याला आपण म्हणू, मूळ सेल ज्याला आपण म्हणू, प्रिमिटिव्ह सेलचा उदम झाला असेल. नंबर ऑफ दीज सेल्स मे हॅव इन्क्रीज ॲट द कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल्स. आता ही जी प्रिमिटिव्ह सेल तयार झाली, ही प्रिमिटिव्ह सेल कशी एक मग एकीपासून 2, 4 अशा त्या काय झाल्या इन्क्रीज होत गेल्या, पण न्यूट्रिशनसाठी त्या काय करत होत्या, सराउंडिंग केमिकल्सचा न्यूट्रिशन म्हणून वापर करत होत्या, पोषण भरण म्हणून वापर करत राहिल्या. There may had been some differences among those cells, and according to the principle of natural selection, some may have shown good growth and some may have perished which could not adjust with the surrounding. मग ह्या प्रिमिटिव्ह सेलने काय केलेलं आहे, त्या प्रिमिटिव्ह सेल वाढत गेल्या, एक एकीच्या 2, 2च्या 4, 10, 1000 अशा अनेक वाढत गेल्या. आणि मग त्यावेळेस त्यांच्या अवतीभोवती जे वातावरण होतं, मग त्यांच्यासोबत ज्यांनी आपलं नॅचरल सिलेक्शन म्हणजे तग धरू शकल्यात, नॅचरल सिलेक्शनला त्यांनी साथ दिली म्हणून त्या काय झाल्यात, छान डेव्हलप झाल्यात, गुड ग्रोथ त्यांची चांगली वाढ झाली. मात्र काही काय झाल्या, पेरिश्ड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे काय झाल्यात, नष्ट झाल्यात, व्हॅनिश झाल्यात, त्या आजूबाजूच्या त्यावेळेच्या वातावरणाला त्या सूट होऊ शकलेल्या नाहीत. व्हेरी सिम्पल. बघा मी तुम्हाला थोडंसं इव्हॉल्युशनबद्दल इथे समजून सांगते. अगदी सुरुवातीला अर्थवरती काय होतं, ओशन होतं, म्हणजे सगळीकडे काय होतं, पाणीच होतं. ह्या ओशनवरती मग काय झाले, सिम्पल इलेमेंट्स तयार झालेत, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजनस टाईप. मग यांच्यापासून काय तयार झालेत, सिम्पल कंपाऊंड तयार झालेत. काय तयार झालेत, सिम्पल कंपाऊंड तयार झालेत. मग ह्या कंपाऊंडमध्ये परत ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक टाईपचे काय झालेत, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झालेत. आलं लक्षात, सिम्पल इलेमेंट्सपासून काय सिम्पल कंपाऊंड्सपासून ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड झालेत. मग यांच्यापासून कॉम्प्लेक्स काय झाल्यात, कॉम्प्लेक्स सेल तयार झाली. बरोबर आहे. कोणती, प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिडसारख्या सेल तयार झाल्या. परंतु मग ह्या कशा होत्या, प्रिमिटिव्ह टाईपच्या सेल होत्या. ॲक्च्युली दिस इज नॉट सेल, म्हणजे फक्त कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झालेत. सॉरी, काय तयार झालेत, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक पासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स तयार झालेत. काय तयार झालेत, कॉम्प्लेक्स कंपाऊंड. आणि मग कोणत्या प्रकारचे कॉम्प्लेक्स कंपाऊंड झालेत, तर प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड या पद्धतीचे काय तयार झालेत, कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झालेत. आणि ह्या दोघांच्या मदतीने किंवा ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक ह्या कंपाऊंडच्या मदतीने प्रिमिटिव्ह सेल तयार झाली. प्रिमिटिव्ह सेल म्हणजे काय, ॲक्च्युली दिस इज नॉट प्रॉपर सेल, दिस इज अ सेल लाईक स्ट्रक्चर. दिस इज सेल लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड प्रिमिटिव्ह सेल. अशा पद्धतीने ग्रॅज्युअल, हळूहळू, स्टेप बाय स्टेप काय झालेलं आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला सुरुवात झालेली आहे. ॲट प्रेझेंट crore of species of plants and animals with huge diversity regarding shape and complexity and represent on the earth. ॲट प्रेझेंट सध्या आपण बघतोय पृथ्वीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बायोडायव्हर्सिटी आहे. क्रोर ऑफ स्पेसीज आहेत, हजारो, लाखो, करोडो प्लांट आहेत, वनस्पती आहे. कशी आहे आपली अर्थ, आपली बायोस्फिअर कशी आहे, ह्यूज डायव्हर्सिटी आहे. तिच्यामध्ये अनेक प्रकारचे गुंतागुंतीचे प्राणी, वनस्पती आपण बघतोय अर्थवर राहत आहेत. Animal diversity ranges from the unicellular amoeba and paramecium to man and giant whale. The plant diversity consists of various species ranging from unicellular chlorella to huge banyan trees.
प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या अर्थवर बायोडायव्हर्सिटी आहे. 2 टाईप्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. वन आहे प्लांट आणि सेकंड आहे ॲनिमल. ॲनिमलबद्दल सांगायचं म्हटलं तर अगदी एक सिंगल युनिसेल्युलर ॲनिमल ज्याला आपण म्हणतो अमिबा, पॅरामेशियम अप टू द जायंट व्हील आणि मॅन ऑल्सो इन्क्लूड. अँड अनादर इज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ फॉर प्लांट. मग प्लांटमध्येही अगदी सिंगल क्लोरेलापासून तर बनियन ट्रीज, वडाच्या झाडापर्यंत, विशाल महाकाय वृक्षांपर्यंत प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे क्रोर ऑफ स्पेसीज आपण आपल्या अर्थवरती बघतोय, पृथ्वीवर आपल्याला दिसत आहेत. द लाईफ एक्सटेंड ऑन अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम इक्वेटर टू बोथ द पोल्स. सगळ्यांना माहितीच आहे आपली अर्थ कशी आहे, थोडी राऊंड शेपमध्ये गोलमध्ये आहे. आणि हा काय भाग आहे आपला इक्वेटर आहे. इक्वेटर म्हणजे काय विषुवृत्त ज्याला आपण म्हणतो. आणि इथे काय आहे नॉर्थ पोल आहे आणि इथे काय आहे साऊथ पोल आहे. मग आपल्या अर्थवरती ह्या संपूर्ण अर्थवरती आपल्याला काय दिसून येते सजीवसृष्टी लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसून येतो. लाईफ एक्सटेंड ऑन अर्थ एव्हरीवेअर. सगळीकडे आपल्याला काय दिसून येते पृथ्वीवरती सजीव दिसून येतात. फ्रॉम इक्वेटर टू बोथ पोल्स. Organisms are present at all places like air, water, land, rock, etc. अगदी मल्टी टास्क ज्याला आपण म्हणू अगदी सगळ्या ठिकाणी आपल्याला लाईफ प्लांट आणि ॲनिमल बोथ टाईप्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वी हॅव सीन ऑन अर्थ इन एअर. हवेमध्ये, वॉटर पाण्यात, लँड जमिनीवरती, खडकांमध्येही आपल्याला दिसून येतात. ह्युमन हॅव शोन क्युरिओसिटी अबाउट ओरिजिन ऑफ लाईफ and response for such a great diversity in life present on earth since ancient period. Ancient period प्राचीन काळापासून, अतिप्राचीन काळापासूनच ह्युमन बिंग कसा राहिलेला आहे क्युरियस राहिलेला आहे. क्युरियस म्हणजे काय खूप उत्सुकता, खूप उत्कंठा आहे त्याला की एवढी प्रचंड बिलियन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अर्थवर आहेत. मग हे कसे तयार झाले असतील, मग आधी कोण जन्माला आला असेल, एवढी प्रचंड बायोडायव्हर्सिटी कशी झाली आहे, पाण्यात पण आहे, जमिनीवर आहेत, झाडांवर आहेत, खडकांमध्ये आहेत. मग ह्या नेमक्या पृथ्वीचा उगम स्टार्ट लाईफ ऑन अर्थ कशी झाली असेल याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमन बिईंगला आजही क्युरिओसिटी आहे, जी की प्राचीन काळीसुद्धा एन्शियंट पिरियडमध्ये सुद्धा होती. हाऊ टू डेव्हलप द लाईफ ऑन अर्थ. Now, different theories about origin and evolution of life have been proposed till today, of which theory of gradual development of life organisms is accepted. मग काय झालेलं आहे डिफरंट थिअरीज, अनेक प्रकारच्या ज्याला आपण म्हणतो की उगम विकास याविषयी खूप उपपत्ती तत्वज्ञान वगैरे खूप मांडले गेलं. पण याच्यामध्ये ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट, सजीवांची उत्क्रांती किंवा मग सजीवांचा क्रम विकास, ही जी थिअरी आहे ही काय केली आहे, हा जो सिद्धांत आहे हा जो हायपोथेसिस आहे हा आपण काय केलेला आहे सर्व मान्य केलेला आहे. आता तुम्हाला इथे थोडंसं इंटरनेट इज माय फ्रेंड दिलेलं आहे. कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम इंटरनेट अबाउट बिग बँग थिअरी रिलेटेड विथ द फॉर्मेशन ऑफ स्टार्स अँड प्लॅनेट्स अँड प्रेझेंट इन युअर क्लासेस. आता बिग बँगची थिअरी, आता क्युरिओसिटी आहे ह्युमन बिईंगला. असं म्हटलं जातं की अर्थवरती एवढी बायोडायव्हर्सिटी कशी तयार झाली याच्याबद्दल अनेक फिलॉसॉफर्स आहेत, अनेक सायंटिस्ट आहेत, त्यांनी त्यांची मतं प्रदर्शित केलेले आहेत. पण असं अनेक प्रकारच्या थिअरी आहेत. काही थिअरी ज्या आहेत, एक आहे द क्रिएटिव्ह नावाची एक थिअरी बघा, थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. अनेक थिअरी आहेत, त्याच्यातल्या एका थिअरीचं मी तुम्हाला नाव सांगते. एक थिअरी आहे बघा, कशाच्याबद्दल आपण बोलतो आहोत की ह्युमन बिईंग, नॉट ह्युमन बिईंग, ऑल ओव्हर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीव अर्थवरती कसा तयार झाला, सुरुवात कशी तयार झाली. तर एक दोन थिअरींची मी तुम्हाला नाव सांगते. एक थिअरी आहे बघा, थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. आता ह्या थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशनमध्ये काय म्हटलं जातं की त्यावेळी अगदी एक सुपर पॉवर ज्याला आपण गॉड म्हणतो, सुपर स्पेशल नॅचरल पॉवर, गॉड टाईप पॉवर आली आणि मग त्या सुपर पॉवरनेच काय केलेले
अनेक प्रकारचे प्लांट आणि ॲनिमल काय केलेले आहेत निर्माण केलेले आहेत, एवढी मोठी बायोडायव्हर्सिटी तयार झालेली आहे. पण आपण सायन्स शिकतोय. ह्या सर्व थेरीला आपल्याला कशाची गरज होती? इव्हिडन्सची. इव्हिडन्स म्हणजे काय? पुरावा. विच काइंड ऑफ इव्हिडन्सेस? सायंटिफिकल इव्हिडन्सेस. आपल्याला याच्या पाठीमागे काहीतरी शास्त्रीय पुरावे पाहिजे होते आणि ते मिळाले नाही, म्हणून आपण ह्या थेरी ऑफ स्पेशल क्रिएशनला आपण मानलंच नाही. अजून एक प्रकारची थेरी आहे थेरी ऑफ पॅन्सपर्मिया. पॅन्सपर्मियामध्ये असं म्हटलं जातं की आपली जी अर्थ आहे, आपला जो बायोस्फिअर आहे, याच्यावरती दुसऱ्या मेटॉरॉइड ज्याला आपण म्हणतो, खूप मोठा बाहेरच्या स्पेसमधला एक मोठा ग्रह म्हणा किंवा एक मोठी मेटॉरॉइड्स बॉडी जी आहे ते आपल्या अर्थवरती काय झाली? बंबार्डिंग झाली, क्रश झाली, आदळली गेली. आणि ती जी बंबार्डिंग होणारी जी बॉडी होती ती कशी होती? पोरस होती किंवा तिच्यावरती काही मायक्रोब्स होते आणि ते मायक्रोब्स काय झाले? आपल्या अर्थवरती आले आणि त्याच्यातून काय तयार झालेले आहे? सूक्ष्मजीव. आणि मग हळूहळू बायोडायव्हर्सिटी तयार झाली असे म्हटले जाते. नाव अ पीक इंटू हिस्ट्री. आता आपण थोडंसं भूतकाळाकडे किंवा इतिहासाकडे वळू. इतिहासात काय म्हटलेलं आहे बघा. मेनी फिलॉसॉफर्स अँड रिलिजियस स्कॉलर्स हॅव रिटर्न देअर व्ह्यू about formation of life. There seem to be a through discussion over the formation of universe in various culture like Indian, Chinese, Roman, Greek, etc. Various culture have noted different types of information about planets, stars, Panchamahabhuta, living organisms, etc. in the form of poetry, stories and religions, sacred books, etc. मग आता सेम क्युरिओसिटी निर्माण झालेली होती. मग त्या क्युरिओसिटीपायी, त्या उत्सुकतेपायी अनेक समाजांमध्ये, धर्मांमध्ये मोठे मोठे धर्मवेत्ते आहेत, तत्वगुरू आहेत, मोठे मोठे तत्वज्ञानी आहेत. यांनी काय केलेलं आहे? ह्युमन बिईंग किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या अनेक पुस्तकं लिहून ठेवलेली आहेत. त्यांनी भाकितं करून ठेवलेली आहेत. अनेक प्रकारचे ग्रह, तारे यांच्या त्यांनी काय केलेलं आहे? पंचमहाभूत, सजीव सृष्टी इत्यादींबद्दल त्यांनी माहिती आपापल्या संस्कृतीप्रमाणे, आपापल्या रिलिजनप्रमाणे मांडून ठेवलेली आहे. मग याच्याशी रिलेटेड अनेक प्रकारच्या कथा, काव्य आपल्याला ग्रंथांमध्ये सुद्धा दिसून येतात. नेक्स्ट, थेरी ऑफ इव्हॉल्युशन. अकॉर्डिंग टू धिस थेरी, फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझ्मा हॅज बीन फॉर्म इन ओशन. आपण बघितलं सुरुवातीला अर्थ कशी होती? बॅरन होती, निर्मनुष्य होती किंवा लिव्हिंग थिंग नव्हता. मग काय तयार झालं? आधी प्रोटोप्लाझम तयार झाला. प्रोटोप्लाझम म्हणजे काय? तर आपण बघितलं की प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल तयार झालेली होती. आता इव्हॉल्युशन चालूच आहे, बदल चालूच होता, काळ जातच होता. समजा ही आपली काय आहे? सेल आहे. सेलमध्ये हा काय? न्यूक्लियस आहे. हा काय? न्यूक्लियस आहे. इथे काय असतो? आपला सायटोप्लाझम असतो. आणि ह्या सायटोप्लाझममध्ये काय असतात? डिफरंट सेल ऑर्गनल्स असतात. गॉल्गी कॉम्प्लेक्स सारखे वगैरे सेल ऑर्गनल्स वगैरे असतात, ऑर्गनल्स. आणि ह्या ओव्हरऑल प्रोसेसला आपण काय म्हणतो? प्रोटोप्लाझम. आलं लक्षात? मग काय झालं? सुरुवातीला असे प्रोटोप्लाझम काय झालेत? तयार झालेत. कुठे तयार झालेत? ओशनमध्ये. इन ड्यू ऑकर्स ऑफ टाईम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. आणि मग असं मानलं जातं की ह्या प्रोटोप्लाझममधून काय तयार झाला? एकपेशीय सजीव. ग्रॅज्युअली चेंज ऑकर इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फ्रॉम विच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम वेअर फॉर्म. मग ह्या सेल्युलर ऑर्गॅनिझमपासून ग्रॅज्युअली, हळूहळू, खूप काळानंतर थोडेसे बहुपेशीय प्राणी तयार झालेत, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स तयार झालेत. ऑल दोज चेंजेस वेअर स्लो अँड ग्रॅज्युअली. अर्थात ही घटना घडायला, हे सगळं तयार होत असताना अतिशय स्लो प्रोसेस होती, याला फार काळ लागत होता. ड्युरेशन ऑफ ऑल दीज चेंजेस इज ॲट मस्ट 300 crore इयर्स. बघा, ओशनमध्ये प्रोटोप्लाझम तयार झाला आणि ह्या प्रोटोप्लाझमपासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाला आणि ह्या युनिसेल्युलरपासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार होण्यापर्यंत जवळजवळ 300 करोड वर्ष लागली. एवढी इव्हॉल्युशन काय आहे? स्लो प्रोसेस आहे. चेंज अँड डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅड बीन ऑल राऊंड अँड मल्टीडायमेन्शनल अँड धिस लीड टू इव्हॉल्युशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. आणि हा जो चेंज होता हा कसा होता? ऑल डायमेन्शनल, सगळीकडेच होणारा होता. फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्येच होत होता असं नाही, संपूर्ण मल्टी डायमेन्शनल चेंज होता. बरोबर आहे? कसा होता? मल्टी डायमेन्शनल, रिलेटेड टू ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड अदर थिंग्स ऑल्सो.
Progressive development of plant and animal from the ancestor having different structural and functional organization is called evolution. वरती आपण बघितलं इव्हॉल्युशन इज अ ग्रॅज्युअल चेंज, पण न्यू अगदी आपल्याला इन शॉर्ट जर आपल्याला स्पेशल जर इव्हॉल्युशनची जर आपल्याला करायचीच असेल डेफिनेशन, तर आपण काय म्हणू शकतो, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट. कशी? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन. भिन्न रचना आणि कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती आणि प्राण्यांचा जो प्रागतिक विकास झालेला आहे, ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट झालेली आहे, त्या विकासाला, त्या डेव्हलपमेंटलाच आपण काय म्हणणार आहोत, इव्हॉल्युशन म्हणणार आहोत. थँक्स.